Hello, this is the My Artifact episode number 265. आजची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2015. आता वाजले करीब 6:30. काफ़ी लवकर करता आपण आर्टिफॅक्ट एपिसोड. याचा मिनिंग हा आहे का मी इकडे बाहेर चाललो असं नाही आहे. मी इकडे बाहेर नाही चाललो आहे. काय नेहमी अभ्यास करता मन डायवर्ट होते. एव्हरी टाइम आय डूइंग स्टडी माय माइंड गेट डायवर्टेड फ्रॉम दिस. So then I find some solution. That solution is a song. Means when I hear the song, जेव्हा मी गाणे ऐकतो तेव्हा मन कॉन्स्टंट राहते, तर गाण्यात राहते आणि देन इकडे माझं काम पण सुरू राहते. त्यामुळे ते गाणं आणि हे दोन्ही डोक्यात चालत राहते. कसं चालत राहते. म्हणजे गाणे 80% हे 20% म्हणजे डायग्राम वगैरे द्या. आज काय झालं, आज रिअली इम्पॉर्टंट आर्टिफॅक्ट आहे. आज रिअली इम्पॉर्टंट एपिसोड ऑफ आर्टिफॅक्ट एपिसोड. आज काय ना, सकाळी उठलो, वडील म्हणे दूध आण म्हणे. कारण मी काल दूध नाही आणलं होतं, 2 दिवसापासून दूध नव्हतं. त्यामुळे मी सकाळी गेलो होतो, दूध घेतलं. दूध घेताना मला खूप जास्त जोराची संडास लागली होती. मग त्यामुळे मी गाडी फास्ट चालवत होतो. तर अचानकपणे एक डुक्कर एकदम मधात आला आणि त्यामुळे माझी गाडी पलटली आणि मी पडलो. काफी जोराचं लागलं. असं इथे लागलं आहे, इथे लागलं आहे, इथे पण लागलं आहे आणि इथे बॅकमध्ये पण जास्त जोराचं लागलं आहे. तर जस्ट मुका मार आहे. तर काय नाही, घरी आलो. आईने थोडंसं शेकून वगैरे दिलं. दवाखान्यात गेलो, थोडंसं टीटीचं इंजेक्शन वगैरे घेतलं आणि देन घरी आलो. अभ्यास नाही केला मी सकाळी. जस्ट कॉस्मॉसचे व्हिडिओ पाहिले आणि झोपलो. तर आता 4:30-5 वाजता उठलो आणि बस पाणी वगैरे भरलं, हात पण नाही धुतले आणि जस्ट पढाई करतो म्हणलं. म्हणजे आज करून घेतो म्हणलं. 5वा आणि 4था चॅप्टर, 2 चॅप्टर झाले का मग उद्या 1, 2, 3 चॅप्टर आणि देन रिव्हिजन रात्रभरात आणि मग सकाळी पेपर. आज एवढ्या लवकर आर्टिफॅक्ट एपिसोड बनण्याचं रिझन काय आहे? ॲक्च्युली काय की आज मी असा विचार केला की मला लाईफमध्ये कोणती मुलगी किंवा असं कोणी क्लोज पर्सन असावं नाही. वाय आय डोंट हॅव. वाय मी माझे सर्व फिलिंग्स या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, या आर्टिफॅक्ट मोबाईलमध्ये काऊन रेकॉर्ड करतो. असं कोणी पर्सन काऊन नाही माझ्या लाईफमध्ये ज्याच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या असत्या. तर याचं बहुत सारे रिझन आहे. फर्स्ट ऑफ ऑल, माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या काफी इनॅक्टिव्ह आहे. म्हणजे जो अदर पर्सनला सांगेन त्या अदर पर्सनला जर समजलं तर ॲक्सेप्ट आहे आणि समजलं तरी वाईट आहे. कारण ज्यामध्ये टार्गेट आहे त्या खूप मोठा आहे, बहुत मोठा आहे. म्हणजे मी त्याला सांगितलं, तो म्हणा अबे का बयाड आहे का बे यार, किसके पीछे दौड़ रहा भाई तू. भाई पहिले अपनी जिंदगी सवार, बाद में दुसरी जिंदगी सवार. जस्ट अशा प्रकारचे हे येते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत शेअर करत नाही. त्यामुळे माझा कितीही जवळचा मित्र असो, मला डेस्टिनीबद्दल त्याला मी काहीच सांगत नाही. आणि जे पण सांगतो ते बहुत रेअरली आणि बहुत रेअर कंडिशन असते तेव्हा मी सांगतो. आणि जस्ट रिअली रेअर कंडिशन. तर ते एक फर्स्ट रिझन होतं का असं कोणी मला दिसलं नाही जे की मला समजून घेईल. मुंबईला जायच्या अगोदर आय शुड प्रॉबेबली ट्रेन फॉर समथिंग. बिकॉज काय अशा गोष्टी आहे ज्या मला शिकावं लागेल. का कोणती टार्गेट अचीव करण्यासाठी खूप काही लॉस करावं लागते आणि मला माहिती आहे मला टार्गेट अचीव करण्यासाठी बहुत काही गोष्टी मला लॉस करावं लागेल, बहुत साऱ्या गोष्टी. त्यामध्ये सर्वात पहिला फॅक्टर आहे जो आहे डिस्ट्रॅक्शन. त्या डिस्ट्रॅक्शनमध्ये आहे प्रॉबेबली लव्ह, प्रेम, फिमेल अट्रॅक्शन. तर हे फिमेल अट्रॅक्शन कसं काय मी कमी करू शकतो
तर ॲक्च्युली कमी नाही करू शकत, ते ॲक्च्युली कमीच आहे, बहुत कमी आहे, बहुत रेअर आहे माझ्या माइंडमध्ये. आणि मुंबईला जाण्यानंतर तर हे फिलिंग्स कम्प्लिटली मरून जाईल. जे फिमेल अट्रॅक्शन आहे ते कम्प्लिटली मरून जाईल. आणि हे माझ्या लाईफमध्ये कधीच राईज नाही होणार, कधीच नाही. म्हणजे ॲज अ फिल्म, म्हणजे मी एखादी पॉर्न मूवी बघितली तर फॉर जस्ट काइंड ऑफ थिंग तेव्हा थोडंसं इंटरेस्ट वाटते, जस्ट हार्डली 10 or 20 minutes, देन इट कम्प्लिटली व्हॅनिश. आणि फिमेल फ्रेंड माझ्या फ्युचरमध्ये समजा जर कोणी आली तरी मी इतक्या प्रॉबेबली गोष्टी शेअर करू शकणार नाही तिच्यासोबत, कारण मी स्वतःला ट्रेन केला त्याबद्दल. का जे फिमेल आहे फ्रेंड आहे, फिमेल फ्रेंड जे माझ्या क्लोज आहे, त्याला मी नेहमी डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ऑल ओव्हर लाईफ. आणि मुंबईमध्ये गेल्यावर तर मी या गोष्टी खूप जास्त करणार आहे, कारण ते डिस्ट्रॅक्शन बहुत जास्त होऊ शकते. तर ते पण मी कम्प्लिटली स्वतःच्या फिलिंग्सची मारून दिली आहे, पूर्ण मारली आहे, चिल करून टाकलं आहे, कारण हे पुन्हा कधी राईज होणार नाही. हे तर जस्ट पार्ट ऑफ इट. दुसरं आहे अट्रॅक्शन, फिमेल अट्रॅक्शन नाही, जस्ट अट्रॅक्शन. लाईक माय लाईफ विल बी रिअली अमेझिंग, जस्ट माय लाईफ, नॉट फिल्म करिअर. जसं की पोट, जेवण, भूक, माणसाला भूकची बहुत जास्त गरज आहे. आणि तिथे मुंबईमध्ये या गोष्टीचा मला खूप जास्त इफेक्ट पडणार आहे, बहुत जास्त. कारण आय डोंट थिंक्स मला काही वर्ष शायद मी बिस्किट आणि पाण्यावरच जगावं लागेल, वर्षानुवर्ष, हार्डली 1 वर्ष तरी. कारण तिथे थोडं माझं बजेट राहणार नाही का मी जेवण घेईन आणि जेवण खाईन. तर माझं बजेट बिस्किटचंच राहील, बिस्किट आणि पाणी, हार्डली 1 year. तर त्याच्यामध्ये जे हंग्री फिलिंग्स आहे ते कम्प्लिटली लॉस होऊन जाईल. अशा बहुत साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला ट्रेन करावं लागेल आणि त्याची पायवाट खूप दिवसापासून सुरू झालेली आहे. तर या अशा प्रकारचे मला थोडं शेअर करूशा वाटलं, त्यामुळे प्रॉब्ली येईन कधी ना कधी आर्टिफॅक्ट एपिसोड दॅट माइट बी हेल्पफुल फॉर मी. सो दिस इज द एंड. This is the My Artifact episode number 265. Right now we are at Wardha, Maharashtra, and this is the exam period. So yeah, thank you.